नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे आहे आमचं केशरी कलरच्या चाफ्याचं झाड. तुम्हाला मी दाखवते बघा, किती चाफा फुलला आहे तो बघा. म्हणजे एका वेळेस की नाही तुम्हाला शेकडोपेक्षा जास्त फुलं भेटतील एवढा तो चाफा बहरलेला आहे. आणि खूप सारी फुलं भेटलेत आणि आता की नाही सध्या तर पूजेसाठी फुलं विकत आणावीच लागत नाहीत, एवढी फुलं भेटतात झाडावरती. पण हे जे झाड आहे की नाही ते जुनं आहे आणि खूप उंच गेलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, की काठीने फुलं काढावी लागतात. काही वेळेस मग गडग्यावरती चढून फुलं काढते. काही वेळेस फांदी वाकवून काठीनेच वाकवावी लागते आणि मग हाताला भेटतील ती फुलं काढून घ्यावी लागतात. पण भरपूर म्हणजे भरपूर फुलं भेटतात आणि ह्याचा कलर सुद्धा की नाही खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तर गुरुवार होता की नाही उद्या, तर त्याच्यासाठी मी ही फुलं काढून घेत होती आणि खूप फुलं मी गोळा केली तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढी सारी चाफ्याची फुलं भेटलीत आणि आता असं झाडांना बहरच आहे, त्याच्यामुळे जास्वंदी वगैरे पण भरपूर फुलतात. आजचं वातावरण सुद्धा थोडं गार होतं. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि जवळ-जवळ आठवड्याभरानंतर आमच्याकडे पाऊस पडत होता. आणि गुरुवार म्हटलं का सगळं एकदम साग्र संगीत असतं आपलं, पूजा वगैरे, नैवेद्य वगैरे असतो. तर त्याच्यामुळे कितीही लवकर उठलं की नाही तरी उशीरच होतो कामाला, म्हणजे वेळेत कामं होतच नाहीत. त्याच्यात करून शाळाही सुरू झालेल्या आहेत. मग मुलांचा टिफिन वगैरे असतो, त्यांचा नाश्ता असतो, चहा-पाणी सगळं होईपर्यंत वेळ निघूनच जाते. तर पूजा वगैरे तर माझी झालेली होती. उंबरठा पण साफ करून झाला, उंबरठ्याची पूजा झाली होती, रांगोळी वगैरे काढून झाली होती आणि इथे मी चाफ्याचा हार करत बसली होती स्वामींसाठी. तर खूप छान असा हार मी बनवलेला आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.